पॅन्थरची नवनियुक्ती सोहळा पार पडला. कशा कशा नियुक्त्या देण्यात आल्या आणि काय काय पद्धती? आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा अध्यक्ष म्हणून मी ॲडव्होकेट राहुल सोनवणे, आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रगडेसाहेब, आमचे मराठवाड्याचे कार्याध्यक्ष म्हणून आजच त्यांची नियुक्ती झाली. सतीशभाई सुरडकर, कपिलभाई गायकवाड, प्रतापभाई मोरे आणि सर्व आमचे पॅन्थर्स यांच्या नियुक्त्या मराठवाड्यामध्ये जिल्ह्यावर आणि सर्व ठिकाणी आपण करतोय. येणाऱ्या काळामध्ये हा प्रवेश सोहळा ज्या पद्धतीने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 2 जिल्हे जनरली छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती ज्या पद्धतीने टार्गेट केल्या जाते, इथल्या दलित शोषित वंचित लोकांना ज्या पद्धतीने टार्गेट केलं जाते, त्यांनी 20, 50, 60, 70 वर्षापासून जी घरं बांधलेली आहेत ती अतिक्रमणाच्या नावाखाली ज्या पद्धतीने तोडल्या जाते, त्याच्याविषयी आज येणाऱ्या काळामध्ये दलित पॅन्थर स्टाईल उत्तर. नवीन नियुक्ती केलेली आहे त्याच्यावर काय काय जबाबदारी सोपवली? नवीन नियुक्त्यांमध्ये काही मराठवाडा लेवलला आहेत आणि काही जिल्हा लेवलला आहेत, काही तालुका लेवलला आहे. ॲक्च्युली दलित पॅन्थरची अशी पद्धत आहे की मराठवाड्याची जबाबदारी मराठवाड्यावर राहील. मराठवाडा जिल्ह्याकडनं इन्स्ट्रक्शन्स घेतो, की जिल्ह्याला इन्स्ट्रक्शन्स करतो आणि जिल्हा तालुक्याला इन्स्ट्रक्ट करतो. त्या लेवलला या पद्धतीने हे चालतं. येत्या काळात दलित पॅन्थर ही मोठ्या प्रमाणात दलित पॅन्थर मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळात होण्यापेक्षा या देशाचा जर आपण इतिहास बघितला आणि या जगाचा जर इतिहास बघितला तर या जगामध्ये ब्लॅक पॅन्थरनी ज्या पद्धतीने राईट टू इक्वॅलिटी कायद्यासमोर समानता फॉलो करण्याचे दूरदृष्टी दिलेली आणि तीच ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून आपण दलित पॅन्थर आदरणीय पद्मश्री नामदेव ढसा साहेबांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये उभी केली आणि या मराठवाड्यामध्ये उभी केल्याच्या नंतर मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने पॅन्थरच्या नावाखाली त्यांच्या खोलात मी जात नाही, येणाऱ्या माझ्या कामामधून, माझ्या सगळ्या पॅन्थरच्या कामामधून ते सर्व दिसून येईल. परंतु त्यांनी समाजाला ज्या डायरेक्शनला नेले, 2025मध्ये भारत एक विकसित देश व्हायला पाहिजे म्हणून नरेंद्र मोदी या देशाचा पंतप्रधान स्वप्न बघतो आणि 2025मध्ये जर एखाद्याचे घरं तुटतंय तर त्यावेळेला पॅन्थर त्या संबंधित लोकांना जबाबदार धरल्याशिवाय सोडणार. शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गायरान संदर्भातला प्रश्न खूप मोठा आहे, याकडे दलित पॅन्थर कशी बघते? गायरान जमीन 1952ला आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी क्लिअरली सांगितलं होतं. 2 गोष्टी होत्या, एक हिंदू कोड बिल आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या किंवा जे भूमिहीन आहेत त्यांच्या नावावर करून द्या. परंतु 1952ला त्यावेळेसची काँग्रेस कमिटी जी कोणी होती तर त्या सरकारने ते मान्य नाही केलं आणि त्यामुळे आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी इथनं राजीनामा दिला होता. हे इतिहास आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. दलित पॅन्थर नेहमी छत्रपती फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारावर आणि त्यांच्या कार्यावर आणि त्यांना कार्याला सलाम करून पुढे चालणारी एक संघटना आहे आणि हेच संघटन मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने घरभेदू काही लोकांनी वेगळ्या डायरेक्शनला नेलेलं आहे, तर ती डायरेक्शन चेंज करून लोकांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण आणि त्याच्या उपरच्या ज्या गरजा आहेत तर त्या फॉलो करण्याची जबाबदारी या स्टेटची असते. ते डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल बाय ऑनरेबल कॉन्स्टिट्यूशन या देशाचं सांगते आणि ते यांनी जर फॉलो नाही केलं तर त्यांना पॅन्थर स्टाईल पॅन्थरच्या याच्यामध्ये दणका दिली. 1972ची जी पॅन्थर होती तर त्या पॅन्थरच्या 1972 प्रमाणे तुम्ही आता म्हणजे वाटचाल करणार आहात? 1972च्या पॅन्थरचं मला फक्त एवढंच म्हणायचं की त्या पॅन्थरनी फार वाईट दिवस बघितले. त्यांना अन्न वस्त्र निवारा यापासून पण ते दूर होते. आदरणीय नामदेव ढसाळ साहेब यांच्यासारखे काही लोकांनी पद्मश्री आणि त्या लेवलला गेले, पण भरपूर लोकांना जाता नाही आलं. 2025मध्ये आपण पॉझिटिव्हली असं बघायला पाहिजे की आपल्याकडं आज एज्युकेशन आहे आणि मॅक्झिमम लोक एज्युकेटेड आहेत. ही पॅन्थर जी मागील काळामध्ये अन्न वस्त्र निवारा किंवा आरोग्य आणि शिक्षण हे ज्यांना भेटलं नाही तर त्या पॅन्थरपेक्षा एक पाऊल पुढे यामुळे राहील, कारण त्या आमच्या आदरणीय वंशजांनी आम्हाला जी फळी दिली तर त्याच्यामध्ये आमच्या वाट्यामध्ये एक स्टान्स असं जुडलेलं आहे तर आम्ही वेल एज्युकेटेड तर आहोत, तर त्यामुळं आम्ही एक स्टेप पुढं त्या पॅन्थरला मधल्या काळामध्ये जी मरगळ या लोकांनी आणलेली आहे किंवा स्वतःचं घर भरण्यासाठी ज्या भाडकाऊ अवलादींनी आणलेली आहे तर त्याच्यामुळे ही पॅन्थर पुढच्या लेवलला डायरेक्शनमध्ये काम करते. आज ज्या नियुक्ती झाल्या त्या कोणाकोणाची झाल्या असं नाव सांगते? आज काही मराठवाडा बॉडीवर, काही छत्रपती संभाजीनगर बॉडीवर, काही जालना बॉडीवर आणि काही तालुका बॉडीवर विलास अंकुश जाधव, सागर हरिदास कीर्तीकर, सागर उबाळे, मिलिंद आहिरे, मिलिंद दाभाडेबाई,
नवीन भाई मस्सी, अमित भाई शेजोळ, प्रवीण भाई खरात, शेख कलीम शेख रज्जाक, प्रदीप साळवे, आनंद रमेश गायकवाड, अलीम बुडान शेख या सर्वांच्या एक तात्पुरत्या दलित पॅन्थर ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी काही मधल्या काळामध्ये फेसबुक आणि ते व्हॉट्सअपचे भरपूर नेते झालेले आणि त्या नेत्यांनी या माझ्या समाजाला ज्या पद्धतीने डायरेक्शन दिलेली ती आम्हाला कळते. तर त्याच्यामुळं त्या तेवढ्यासाठीच काम करणारी संस्था नाही राहणार. दलित पॅन्थर जी ओरिजिनल होती 1972ची, तर त्याच्यामध्ये एज्युकेशन आणि वेळ जर पडली तर सर्वच जे मी आता बोलून नाही दाखवत तर त्या सर्वच जबाबदाऱ्या ज्या पद्धतीने मी सांगतो, आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय अजय भैरगडे यांनी मागच्या 15 वर्षांपासून ते बॉक्सर होते, त्यांनी सामाजिक कृत्य केले आणि त्या सामाजिक कृत्यांमध्ये त्यांना माल प्रॅक्टिस करून काही जणांनी मुद्दामून खोट्या गुन्ह्यांमध्ये रोवण्याचं काम केलं होतं. पण अजय भैरगडे आज पण याच्यामध्ये दलित पॅन्थर सोबत जुडलेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये एखाद्या व्यवस्थेचा, संस्थेचा किंवा तुमच्या पदाचा ज्या पद्धतीने दुरुपयोग करून तुम्ही ज्या भाडखाऊ धंदे लावलेले तर ते बंद करण्यासाठी पॅन्थर काम करते.